नमस्कार, मी मंगेश म्हात्रे BSN मराठीच्या लेटेस्ट अपडेटमध्ये स्वागत करतो। आशिया खंडातील नावाजलेला बेस्ट उपक्रम आता शेवटचा घटका मोजतोय का? मुंबईकरांच्या सुरक्षेची खेळ सुरू आहे का? सायनमधील प्रतीक्षानगर बस डेपोमध्ये रविवारी 24 मे रोजी अचानक आग लागली। या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होते। रविवार 24 मे रोजी रात्री सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास नगर बेस्ट डेपोमध्ये उभ्या असलेल्या बेस्टच्या खाजगी बसला अचानक आग लागली। आग लागल्यानंतर डेपो परिसरात एकच गोंधळ उडाला। आगारातील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला माहिती दिली। त्यानंतर अग्निशमन दलाने अर्ध्या तासाच्या आत आटोक्यात आणली। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की बेस्टच्या खाजगीकरणानंतर अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। रोज कुठे ना कुठे बसला आग लागणे, अपघात होणे किंवा तांत्रिक बिघाडच्या घटना समोर येत आहेत। पूर्वी बेस्टच्या स्वयंचलित बस नियमित अभियांत्रिक तपासणीनंतरच रस्त्यावर उतरवल्या जात होत्या, मात्र खाजगी कंपन्यांची बसची योग्य तपासणी होत नसल्याचा आरोप करण्यात येते। त्यामुळे मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का, असा प्रश्न नागरिक व्यक्त करत आहे। फक्त वाहतूक सेवा नाही तर बेस्टच्या वीज पुरवठा विभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते। वारंवार वीज खंडित होणे, दुरुस्तीसाठी उशीर होणे आणि तासनतास वीज गायब होणे यामुळे नागरिक त्रस्त झाले होते। बेस्टचे खाजगीकरण थांबवून पुन्हा सक्षम आणि सुरक्षित सेवा द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे। मुंबईकरांच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्व कोणालाच असू शकत नाही अशी भावना नागरिक व्यक्त करत आहे। सायनमधील आगीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले। मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित आहे का आणि बेस्टचे खाजगीकरण खरंच फायद्याचं ठरत आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। BSN मराठीसाठी मंगेश म्हात्रे, सायन, मुंबई।